नमस्कार. आवादा कंपनीचा हाच प्रकल्प आहे जो मसाजोग या गावच्या अगदी बाजूला आहे. याच मसाजोगच्या आवादा कंपनीच्या प्रकल्पावर संतोष अण्णा देशमुख हे वाद सोडण्यासाठी अगोदर आले होते. आणि वाद कोणाचा होता तर याच गावामधील काही मुलं या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून घेतले होते. सुरक्षा रक्षक घेतलेले असताना त्या मुलांना एक जे खंडणीखोर मुलं होते ते आतमध्ये जाण्यासाठी आत चालले होते. आणि ज्यावेळेस ही घटना होत होती त्यावेळेस संतोष अण्णा देशमुख यांचे तेच गावकरी बांधवावर खंडणीखोरांनी ज्यावेळेस आक्रमणाचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या मुलाला सोडवण्यासाठी संतोष अण्णा देशमुख याच ठिकाणी आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटवण्याच्या नादामध्ये त्या खंडणीखोराने संतोष अण्णा देशमुख यांच्यावर हल्ला केला आणि गावकऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून थोडं हाणमार केली. पण त्यांचेच बंधू असणारे धनुभाऊ, आता आपण भेटलो, त्या धनुभाऊंनी त्या खंडणीखोरांना वाचवून त्यांना पोलिसांकडे सोपवलं आणि त्यांचा जीव वाचवला. पण आम्हाला कोणीतरी या गावातील लोक मारतायत हा मनात राग ठेवून आणि तो व्हिडिओ प्रसारित करून आमची सत्ता असताना, आमचे सगळे नेते असताना आम्हाला कोण हात लावतंय ही भावना त्यांच्यामध्ये कुठंतरी गेली. आणि या पार्श्वभूमीवर संतोष अण्णांनी केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. पण थातुरमथुर गुन्हा नोंदवला आणि 3-4 दिवसात ते खंडणीखोर पुन्हा सुटले. पण सुटले ते याच गोष्टीचा ध्यानात ठेवून डोक्यात की आता संतोष अण्णाला आणि अजून 4 जणाला जीवे मारायचं हेच त्यांनी ध्यानात ठेवलं. आणि त्यांनी तसं केलंही. प्लॅन ठरला. प्लॅननुसार त्यांनी काळी स्कॉर्पिओ आणली. ती स्कॉर्पिओ हिथं पण आली होती आणि त्या स्कॉर्पिओमधून संतोष अण्णा यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्यांचेच आतेभाऊ असणारे देशमुख हे लगेच 10 मिनिटांमध्ये पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांची योग्य कारवाई झाली नाही आणि संतोष देशमुख यांचा 3 तासाच्या आतमध्ये मृतदेह सापडला. ही सगळी घटना घडत असताना हा आवादा कंपनीचा जो प्लॅन्ट आहे, हा प्रकल्प आहे, याच ठिकाणावरून त्या छोट्याशा वादाची ठिणगी पेटली. आणि त्या छोट्याशा वादावरून इतका काय राग अनावर झाला की त्यांच्या आकांनी, त्यांच्या मोरक्यांनी संतोष अण्णांचा खूनच करायचं ठरवलं. हे या गोष्टीवरून आपल्याला दिसतंय. अशा छोट्याशा गोष्टीमधून जर महाराष्ट्रातील सद्भाव, चांगला भाव जर विस्कळीत होत असेल तर आम्ही ज्ञानोबा तुकोबा माऊलींच्या, शिवाजी संभाजी महाराजांच्या, भगवान बाबा भाऊच्या महाराष्ट्रात राहतो. जर आपल्या हातून एखादा राग सहन होत नाही तर आज आपण कोणत्या थराला गेलोय आणि आज आपला समाज कोणत्या रसातळाला जातोय हे मात्र आपापल्या समाज बांधवातील धुरीणांनी ठरवलं पाहिजे. कॅमेरामॅन मनीष शेळकेसह, नारायण शेळकेसह जयराम शेळके, एक्सप्रेस महाराष्ट्र. धन्यवाद.